आवाजाचे नमुने आज तपासले जाणार आहेत। सूत्रांकडून ही माहिती मिळते। विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून कंपनीच्या मॅनेजरला 2 कोटीची खंडणी मागितली होती। तर विष्णू चाटे यांचा मोबाईल आज सीआयडी चौकशीसाठी ताब्यात घेणार आहे। तसंच विष्णू चाटे यांच्या घराची झडती देखील घेतली जाऊ शकते। खंडणी आणि सरपंच हत्या या दोन्ही गुन्ह्याचं कनेक्शन देखील आज तपासलं जाणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, खंडणी प्रकरणातील जो आरोपी आहे वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या दोघांचं मोबाईलवरून जे संभाषण झालं होतं या संदर्भात आज सीआयडी महत्त्वाचा तपास करणार आहे आणि यामध्ये वाल्मिक कराड यांच्या आवाजाचं सॅम्पल देखील घेतलं जाणार आहे। विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून आवाडा कंपनीच्या मॅनेजरला 2 कोटी रुपयाची खंडणी मागितली होती आणि ती विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून वाल्मिक कराड यांनी फोन केलेला होता। त्यामुळे नेमकं या फोनमधलं जे कनेक्शन आहे, जे संभाषण आहे त्यामध्ये वाल्मिक कराड यांचा आवाज मॅच होतो का, या दृष्टिकोनातून आजची ही तपासणी अत्यंत महत्त्वाची राहणार आहे। त्याचबरोबर विष्णू चाटे यांचा मोबाईल देखील आज तपासासाठी सीआयडी हस्तगत करणार आहे। त्याचबरोबर विष्णू चाटे यांच्या घरी जाऊन चौकशी देखील केली जाणार आहे, त्याच्या घराची झडती देखील घेतली जाणार आहे। त्यामुळे खंडणी प्रकरणामधील जे धागेदोरे आहेत ते मिळून त्यातून इंटरलिंकेज, हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरण हे इंटरलिंकेज आहे का हे देखील तपासलं जाणार आहे। त्यामुळे आजचा दिवस हा सीआयडीच्या तपासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। वाल्मिक कराड यांच्या आवाजाचे नमुने तपासल्यानंतर त्यातून नेमकं निष्पन्न होईल की खंडणी यांनीच मागितली होती का आणि त्यातून पुढचा जो घडलेला प्रकार आहे त्या संदर्भात देखील तपास केला जाणार आहे। मात्र महत्त्वाचं म्हणजे विष्णू चाटे यांना आतापर्यंत फक्त खंडणीच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेलं आहे, तर त्यांचं हत्येच्या गुन्ह्यामध्ये देखील नाव आहे। हत्येच्या गुन्ह्यामध्ये देखील यानंतर त्यांना अटक केली जाणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच सुरेश, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। नमस्कार, बुलेटिनची सुरुवात आपण एका ब्रेकिंग न्यूजनं करतो आहोत। आमदार सुरेश धस, बीडचे आमदार सुरेश धस हे अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। आमदार सुरेश धस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत। मराठवाड्यातील बुडालेल्या मल्टी स्टेट बाबत ही भेट आहे असं समजतंय। आधी ते प्रदेशाध्यक्षांना भेटले, मग ते मुख्यमंत्र्यांना भेटले आणि आज ते उपमुख्यमंत्री अजितदादांची भेट घेत आहेत। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण बोलूया। प्रणाली, हा विषय म्हणजे नाराजीचा जो विषय आहे अजित पवारांकडून मुख्यमंत्र्यांना सांगितला गेला होता की बिनबुडाचे आरोप आपले आमदार करतायत, त्यांना समज द्यावी, त्या अनुषंगाने या भेटीकडे कसं बघायचं? एकूणच आपण जर बघितलं तर राज्यात संतोष देशमुख हत्या प्रकरण हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर गाजत आहे। तो मोठा वादाचा विषय ठरलेला आहे। काल आपण बघितलं होतं की या संपूर्ण प्रकरणामध्ये जे सातत्यानं आवाज उचलत आहेत ते सुरेश धस यांची तक्रार अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे परवाच्या रात्रीच्या भेटीमध्ये बोलून दाखवलेली होती की सुरेश धस ज्या पद्धतीनं थेट धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करतायत आणि अजित पवार याकडे फारसं गांभीर्यानं बघत नाही असं सुद्धा सुरेश धस म्हणतायत। याबद्दल अजित पवार यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती। त्यानंतर आपण काल दिवसभरामध्ये बघितलं होतं की सुरेश धस हे यांनी आधी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली, त्यानंतर दुपारी ते एकदा अजित पवार यांना त्यांच्या पक्ष कार्यालयामध्ये जाऊन भेटले होते। त्यानंतर रात्री सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांचे जे कुटुंबीय आहे त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर भेट करून देऊन त्यांचं जे काही म्हणणं आहे ते सुद्धा सांगितलं होतं आणि इतकेच नाही तर त्यांच्याकडे असलेले पुरावे सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले होते। त्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा सुरेश धस हे अजित पवार यांना भेटण्यासाठी गेलेले आहेत। हे सगळे संकेत या दृष्टीनं आपल्याला बघता येईल की हे प्रकरण आता तडीच किंवा टोकापर्यंत जात असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। याच्यामध्ये आता काहीतरी महत्त्वपूर्ण मोठा निर्णय होण्याची शक्यता दिसून येत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सुरेश धस यांची अजित पवार यांची वारंवार होणारी जी भेट आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। काल दिवसभर नक्की प्रणाली, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आता एक मोठी बातमी, खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्या आवाजाचे नमुने आज तपासले जाणार आहेत। विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून कंपनीच्या मॅनेजरला 2 कोटींची खंडणी मागितली होती। विष्णू चाटे याचा मोबाईल आज सीआयडी चौकशीसाठी ताब्यात घेणार आहे। तसंच विष्णू चाटे यांच्या घराची झडती देखील घेतली जाऊ शकते। खंडणी आणि सरपंच हत्या या दोन्ही गुन्ह्याचे कनेक्शनही तपासलं जाणार आहे।
तर एक मोठी घडामोड आपण पाहतोय. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्या आवाजाचे नमुने आज तपासले जाणार आहेत. सूत्रांकडून ही माहिती मिळते. विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून कंपनीच्या मॅनेजरला 2 कोटीची खंडणी मागितली होती. तर विष्णू चाटे यांचा मोबाईल आज सीआयडी चौकशीसाठी ताब्यात घेणार आहे. तसंच विष्णू चाटे यांच्या घराची झडती देखील घेतली जाऊ शकते. खंडणी आणि सरपंच हत्या या दोन्ही गुन्ह्याचं कनेक्शन देखील आज तपासलं जाणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरेश, खंडणी प्रकरणातील जो आरोपी आहे वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या दोघांचं मोबाईलवरून जे संभाषण झालं होतं या संदर्भात आज सीआयडी महत्त्वाचा तपास करणार आहे आणि यामध्ये वाल्मिक कराड यांच्या आवाजाचं सॅम्पल देखील घेतलं जाणार आहे. विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून आवाडा कंपनीच्या मॅनेजरला 2 कोटी रुपयाची खंडणी मागितली होती आणि ती विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून वाल्मिक कराड यांनी फोन केलेला होता. त्यामुळे नेमकं या फोनमधलं जे कनेक्शन आहे, जे संभाषण आहे त्यामध्ये वाल्मिक कराड यांचा आवाज मॅच होतो का, या दृष्टिकोनातून आजची ही तपासणी अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. त्याचबरोबर विष्णू चाटे यांचा मोबाईल देखील आज तपासासाठी सीआयडी हस्तगत करणार आहे. त्याचबरोबर विष्णू चाटे यांच्या घरी जाऊन चौकशी देखील केली जाणार आहे. त्याच्या घराची झडती देखील घेतली जाणार आहे. त्यामुळे खंडणी प्रकरणामधील जे धागेदोरे आहेत ते मिळून त्यातून इंटरलिंकेज, हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरण हे इंटरलिंकेज आहे का हे देखील तपासलं जाणार आहे. त्यामुळे आजचा दिवस हा सीआयडीच्या तपासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. वाल्मिक कराड यांच्या आवाजाचे नमुने तपासल्यानंतर त्यातून नेमकं निष्पन्न होईल की खंडणी यांनीच मागितली होती का आणि त्यातून पुढचा जो घडलेला प्रकार आहे त्या संदर्भात देखील तपास केला जाणार आहे. मात्र महत्त्वाचं म्हणजे विष्णू चाटे यांना आतापर्यंत फक्त खंडणीच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेलं आहे. तर त्यांचं हत्येच्या गुन्ह्यामध्ये देखील नाव आहे. हत्येच्या गुन्ह्यामध्ये देखील यानंतर त्यांना अटक केली जाणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चितच सुरेश, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. नमस्कार. बुलेटिनची सुरुवात आपण एका ब्रेकिंग न्यूजनं करतो आहोत. आमदार सुरेश धस, बीडचे आमदार सुरेश धस हे अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत. आमदार सुरेश धस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत. मराठवाड्यातील बुडालेल्या मल्टी स्टेटबाबत ही भेट आहे असं समजतंय. आधी ते प्रदेशाध्यक्षांना भेटले, मग ते मुख्यमंत्र्यांना भेटले आणि आज ते उपमुख्यमंत्री अजितदादांची भेट घेत आहेत. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण बोलूया. प्रणाली, हा विषय म्हणजे नाराजीचा जो विषय आहे अजित पवारांकडून मुख्यमंत्र्यांना सांगितला गेला होता की बिनबुडाचे आरोप आपले आमदार करतायत, त्यांना समज द्यावी, त्या अनुषंगानं या भेटीकडे कसं बघायचं? एकूणच आपण जर बघितलं तर राज्यात संतोष देशमुख हत्या प्रकरण हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. तो मोठा वादाचा विषय ठरलेला आहे. काल आपण बघितलं होतं की या संपूर्ण प्रकरणामध्ये जे सातत्यानं आवाज उचलत आहेत ते सुरेश धस यांची तक्रार अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे परवाच्या रात्रीच्या भेटीमध्ये बोलून दाखवलेली होती की सुरेश धस ज्या पद्धतीनं थेट धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करतायत आणि अजित पवार याकडे फारसं गांभीर्यानं बघत नाहीये असं सुद्धा सुरेश धस म्हणतायत. याबद्दल अजित पवार यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर आपण काल दिवसभरामध्ये बघितलं होतं की सुरेश धस हे यांनी आधी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. त्यानंतर दुपारी ते एकदा अजित पवार यांना त्यांच्या पक्ष कार्यालयामध्ये जाऊन भेटले होते. त्यानंतर रात्री सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांचे जे कुटुंबीय आहे त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर भेट करून देऊन त्यांचं जे काही म्हणणं आहे ते सुद्धा सांगितलं होतं आणि इतकेच नाही तर त्यांच्याकडे असलेले पुरावे सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले होते. त्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा सुरेश धस हे अजित पवार यांना भेटण्यासाठी गेलेले आहे. हे सगळे संकेत या दृष्टीनं आपल्याला बघता येईल की हे प्रकरण आता तडीस किंवा टोकापर्यंत जात असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. याच्यामध्ये आता काहीतरी महत्त्वपूर्ण मोठा निर्णय होण्याची शक्यता दिसून येत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सुरेश धस यांची अजित पवार यांची वारंवार होणारी जी भेट आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. काल दिवसभर नक्की. प्रणाली, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.
आता एक मोठी बातमी. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्या आवाजाचे नमुने आज तपासले जाणार आहेत. विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून कंपनीच्या मॅनेजरला 2 कोटींची खंडणी मागितली होती. विष्णू चाटे याचा मोबाईल आज CID चौकशीसाठी ताब्यात घेणार आहे. तसंच विष्णू चाटे यांच्या घराची झडती देखील घेतली जाऊ शकते. खंडणी आणि सरपंच हत्या या दोन्ही गुन्ह्याचे कनेक्शनही तपासलं जाणार आहे.